हे आपण पहा, खूप छान दिसत आहे ही रेसिपी. आणि हे मी कर्ड राईस केलेला आहे. दही भात पण म्हणतात याला, दही बुत्ती म्हणतात. आणि हे खरं म्हणजे तर साऊथ इंडियन रेसिपी आहे आणि खूप छान आहे. आणि खरोखरच उन्हाळ्यात रोज जरी खाल्ली तरी आपल्याला काही म्हणजे थंडकच देणारी, याचे फायदे पण भरपूर आहे. तर आपण ही रेसिपी करायला घेऊया मग. चला तुम्ही बघा आणि मी करून तुम्हाला रेसिपी दाखवते. नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर आता आपण ही रेसिपी बघूया. तर आपल्याला पहिल्यांदा भात शिजवून घ्यायचा आहे. भात असा काही असा खूप काही मोकळा असं वगैरे काही नाही, थोडंसं आसटी असला तर चालते. आणि आपल्याला कर्ड राईस करायचा आहे. तर हे एक वाटी तांदूळ घेतलेले आहे मी. याच्यात थोडंसं हे टाकलेलं आहे, तूप टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे. आणि याला आपण आता शिट्ट्या मारून घ्यायच्या. भात आता तयार झालेला आहे आणि याला थंड करून घेतलेला आहे. कारण हा भात आहे ना, गरम भात ह्या दह्यात टाकायचा नाही आहे, म्हणून केव्हाही भात कर्ड राईस करताना थंड करून घ्यावा. तर भात थंड करून घेतलेला आहे. आणि आता मी 1 चमचा चण्याची डाळ घेतली आहे, 1 चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे, थोडेसे मिरच्या आहे, थोडेसे 2-4 किसमिस आहे, मला आवडते म्हणून, आणि काजू आहे, आणि मोहरी आणि थोडंसं जिरं आणि हिंग लागेल. खरं म्हणजे तर ही रेसिपी म्हणजे साऊथ इंडियन लोकांचीच आहे, कर्ड राईस. आपल्याकडे दही भाती म्हणतात, कर्ड राईस म्हणतात. तर याच्यामध्ये मी एक पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे तूप घेतलेलं आहे. आणि आता तूप टाकलं की याच्यामध्ये थोडंसं मोहरी टाकूया, थोडं जिरं टाकूया, आणि थोडीशी ही चण्याची डाळ टाकूया. त्याचा गॅस कमी करूया. टाकूया मिरची ह्याच्यात टाकलेल्या, ते थोडीशी काळजी घेतली. आणि या डाळीला चांगलं होऊ द्यायचं. आणि ह्यात थोडासा हिंग टाकू याच्यामध्ये. भातामध्ये तर मीठ आहेच, पण थोडंसं आपण या दह्यामध्ये टाकूया. आणि डाळीला चण्याची डाळ आणि जी आपण उडदाची डाळ टाकली आहे त्याला चांगलं होऊ द्यायचं. आता याच्यामध्ये टाकूया. पहिले आपण भात मिक्स करू याच्यामध्ये, आणि भातावर मग टाकूया चमच्याने. आणि दह्यामध्ये थोडी साखरही टाकलेली आहे, मग विरघळली पाहिजे म्हणून थोडी टाकली आहे साखर. आणि सध्या मी कर्नाटकामध्ये आलेली आहे, तर मी म्हटलं की आपण ही रेसिपी दाखवूनच द्यायची, म्हणून ही रेसिपी आवर्जून मी बनवलेली आहे. कर्नाटकाचे लोक खूप खातात कर्ड राईस. आणि भात छान थंडा करून घ्यायचा, गरम भात नाही टाकायचा. याच्यामध्ये असं आवश्यक नाही की भात एकदम मोकळा पाहिजे वगैरे. कारण की थोडासा व्हिडिओमध्ये थोडासा गोंधळ झाला, त्याच्यामुळे मी तुम्हाला दही टाकताना हे मिक्स करताना दाखवू शकली नाही. तर मी याच्यात दही टाकलेलं आहे, याच्यात मिक्स केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण तूप घेतलेलं आहे 3 चमचे, आणि थोडं जिरं मोहरी टाकली आहे, हिंग टाकलेलं आहे, आणि लाल मिरची टाकलेली आहे, आणि कढीपत्ता टाकलेला आहे, थोडे काजू किशमिश टाकलेले आहे. तर आता आपण याच्यामध्ये हा तडका मारूया.
आणि याला मिक्स करूया. आणि थोडीशी चिरून कोथिंबीर टाकू याच्यामध्ये. आणि ही रेसिपी खरं म्हणजे तर साऊथ इंडियन लोकांचीच आहे. आणि याला कर्ड राईस म्हणतात आणि आपण त्याला दही बुत्ती म्हणतो. त्याच्यानंतर याला दही भातही म्हणतात. पण साऊथ इंडियामध्ये जास्तच म्हणजे साऊथमध्येही जास्त चालते ही रेसिपी. आणि तशी मी कर्नाटकामध्ये आलेलीच आहे आणि इथे तर खूपच चालते, म्हणून मी म्हटलं की दाखवून द्यावी रेसिपी. म्हणून मी आवर्जून तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे. आणि याच्यावर अशी छानपैकी कोथिंबीर टाकूया. आणि चवीला खूपच चांगली होते. आणि दही जास्त आंबट घ्यायचं नाही आहे. आणि थोडंसं याच्यावर आपले हे डाळिंब टाकूया. आणि दिसते छान. आणि करायला इझी आहे. आणि उन्हाळ्याची रोज जरी खाल्ली तरी ती आपल्याला पोटाला थंडावा देणारी आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा. आणि खूप इझी आहे, काहीच म्हणजे हे नाही आहे, कठीण नाही आहे. आणि त्याचे भरपूर फायदे आहे. तर रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.